आज आपण नाश्त्यासाठी गव्हाचं पीठ वापरून मस्तपैकी धिरडे बनवणार आहोत आणि यामध्ये आपण खूप साऱ्या भाज्या टाकलेल्या आहेत आणि चव एकदम भारी आणि मुख्य म्हणजे खूप झटपट बनवून तयार होतात. तर चला मग हे धिरडे कसे बनवायचे ते पाहूया. इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे गव्हाचं पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे आणि या गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला 1 चमचा मी रवा टाकलेला आहे आणि तुम्ही हे प्रमाण जर तुम्ही गव्हाचं पीठ 1 वाटी घेतलेलं असेल तर त्याचा तिसरा पार्ट हा रवा घ्यायचा आहे. तर आता हे रवा आणि जे गव्हाचं पीठ आहे ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर यामध्ये मी थोडंसं पाणी टाकणार आहे आणि पाणी टाकून आपल्याला हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करायचं आहे त्याला. आणि हे पीठ आणि रवा जेव्हा आपण मिक्स करतो तेव्हा आपण एकदम त्याच्यामध्ये पाणी टाकून मिक्स नाही करायचं. त्याच्यामध्ये जसं लागेल तसं आपल्याला थोडं थोडं पाणी घालून ते आपल्याला मिश्रण बनवायचं आहे. कारण आपण एकदाच पाणी टाकलं तर त्याच्यामध्ये गाठी होतील आणि ते गाठी फोडण्यासाठी खूप टाईम लागेल तुम्हाला. त्यासाठी आपण थोडं थोडं पाणी टाकून ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते जास्त पातळ पण नाही ठेवायचं आणि घट्ट पण नाही ठेवायचं, मीडियमवरती. आपण जसा डोसा बनवतो सेम त्याच प्रकारे आपल्याला हे पीठ आपल्याला बनवायचे आणि हे पीठ आपल्याला 20 मिनिटासाठी मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आपलं पीठ मुरेपर्यंत आपण भाज्या बनवून घेऊयात. यासाठी मी 2 चमचे पॅनमध्ये तेल टाकून घेतले आणि हे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मोहरी टाकून घ्यायचे. आजची आपली ही धिरड्याची रेसिपी आहे ती खूप पौष्टिक आहे आणि झटपट होणारी आहे. तर आता यामध्ये आपण बारीक कट केलेला मी 1 कांदा टाकणार आहे आणि हा कांदा आपल्याला थोडासा लाल होईपर्यंत तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे. आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका, म्हणजे मी जेव्हा नवीन रेसिपीज अपलोड करते तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला लगेच तो व्हिडिओ पाहता येईल. आणि आता आपला हा कांदा थोडासा लाल झालेला आहे. तर यामध्ये आपण आलं आणि लसूणची पेस्ट टाकलेली आहे आणि ही आलं लसूणची पेस्ट 1-2 मिनटं आपल्याला या तेलामध्ये थोडीशी भाजून घ्यायचे. आपले हे धिरडे पौष्टिक होणार आहेत यासाठी, कारण आपण याच्यामध्ये खूप साऱ्या भाज्या वापरणार आहोत. आणि इथे मी 1 टोमॅटो बारीक कट करून टाकलेला आहे आणि शिमला मिरची, यालाच आपण ढोबळी मिरचीसुद्धा म्हणतो, हे पण मी अर्धी बारीक कट करून टाकलेली आहे, जास्त नाही, फक्त अर्धी टाकली. इथे तुम्ही हिरवी मिरची तुमच्या चवीनुसार वापरू शकता. आणि मी ते अर्धी वाटी गाजर खिसून टाकणार आहे आणि यामध्ये 2 चमचे हे मी बीट खिसून टाकलेलं आहे. आणि या सगळ्या भाज्या ज्या आहेत आपल्या त्या तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायच्यात. आणि या भाज्या परतताना आपल्याला गॅस हा कमी ठेवायचा आहे. तुम्ही जर जास्त गॅस ठेवला फास्ट तर ह्या भाज्या करपतील किंवा या भाज्या खूपच मऊ होतील. आपल्याला ह्या भाज्या जास्त शिजवायच्या नाही आहेत, कारण आपले जे धिरडे आहेत ते आपल्याला पौष्टिक आणि खमंगसुद्धा बनवायचे आहेत. त्यासाठी आपल्याला ह्या भाज्या जास्तीत जास्त फक्त 5 मिनटं परतून घ्यायच्या आहेत कमी गॅसवरती. आपल्याला या भाज्या जास्त मऊ करायच्या नाही आहेत, कारण आपल्याला हे धिरडे पौष्टिक बनवायचे आहेत. आपण फक्त यासाठी गॅसवर त्याला थोडं परततो आहे, कारण आपण कांदा आणि शिमला मिरची टाकली आहे, ते मऊ होण्यासाठी आपण थोडंसं परतून घेतलं आहे. आपण जे गाजर बीट आहे तुम्ही त्या पिठामध्ये, मुरलेल्या पिठामध्ये डायरेक्ट टाकलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. मी थोडंसं परतून घेतले 2 मिनटात. तर आपल्या ह्या सगळ्या भाज्या परतून झालेल्या आहेत आणि आता आपलं हे पीठसुद्धा इथे मस्तपैकी मुरलेलं आहे. आता तुम्ही बघू शकता आपलं हे मुरलेलं पीठ आहे, यामध्ये एकसुद्धा गाठ बनलेली नाही आहे, एकदम छान बनलेलं आहे ते पीठ धिरड्यासाठी. तर आता हे जे पीठ आहे या पिठामध्ये ज्या आपल्या परतलेल्या भाज्या होत्या सगळ्या, त्या भाज्या याच्यामध्ये मिक्स करायचेत. एवढ्या भाज्या आपण याच्यामध्ये मिक्स करतोय म्हणजे आपले धिरडे हे एकदम चमचमीत, खमंग आणि पौष्टिक होणार आहेत. तर हे लहान मुलांसाठी सुद्धा खूप खूप पौष्टिक आहे. तर तुम्ही त्यांना टिफिनसाठी हे धिरडे बनवू शकता. तर यामध्ये मी बारीक कोथिंबीर कट करून टाकलेली आहे चवीसाठी. आणि याच्यामध्ये आपल्याला लाल मिर्च पावडर टाकायची, 1 चमचा छोटाच टाकला आहे मी, कारण आपण हिरवी मिरचीसुद्धा वापरलेली आहे. आणि हळदी छोटासा चमचा वापरलेला आहे 1 आणि अर्धा चमचा हे चवीसाठी मीठ वापरलेलं आहे. आणि हे सगळं आपल्याला मिश्रण मिक्स करायचं आहे. आणि या सगळ्या भाज्या या पिठामध्ये टाकल्यानंतर जर तुम्हाला पीठ घट्ट वाटत असेल जास्त, तर त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं वरून पाणी टाका आणि पीठ हे थोडंसं पातळ करून घ्या, म्हणजे आपले धिरडे हे एकदम जाळीदार होतील, एकदम मस्त होतील.
आपण जे पीठ मिक्स करतोय ते चांगलं मिक्स करा, कारण ते खूप महत्त्वाचं आहे. जेवढं तुम्ही पीठ चांगलं मिक्स कराल तेवढे तुमचे धिरडे हे छान होतील. तर आपला हा गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आणि तो गरम झालेला आहे आणि याला आपण थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि यावरती आपण धिरडे बनवायला घेऊयात. तर आपण ते चमच्याने त्याच्यावरती पीठ टाकून ते गोल फिरवून घ्यायचं आहे आणि गॅस हा आपला मीडियम फ्लेमवरती ठेवायचा, फास्ट करायचा नाही किंवा कमी पण ठेवायचा नाही आहे. आपला मीडियमवरती ठेवायचा आहे, म्हणजे आपल्या धिरड्याला हे मस्तपैकी जाळी येईल. आणि तुम्ही बघा, आपले हे धिरडे मस्त जाळीदार बनणार आहेत आणि एकदम टेस्टी बनणार आहेत. कारण याला जर जाळी आली तर हे आपले जे धिरडे आहेत एकदम पौष्टिक आणि एकदम चमचमीत होणार आहेत. आणि याला आता आपण मीडियम गॅसवरती एक 5 मिनिट ठेवणार आहोत आणि 5 मिनिटांनी आपण याला वरतून थोडंसं तूप लावून घेणार आहोत. मी इथे थोडंसं तूप लावलेलं आहे. तुम्ही याला बटरसुद्धा वापरू शकता किंवा तेलसुद्धा वापरू शकता. तर आपले हे जे गव्हाचे धिरडे आहेत ते तुम्ही जेवणासाठी किंवा नाश्त्यासाठी सुद्धा खाऊ शकता. आणि जर एखाद्या दिवशी जर तुम्हाला उठायला उशीर झाला तर तुम्ही हे जे धिरडे आहेत ते तुम्ही डब्यामध्ये पॅक करून घेऊन जाऊ शकता, कारण हे धिरडे एकदम पौष्टिक असल्यामुळे तुमचे खाल्ल्यानंतर याने चांगले पोट भरेल. तर इथे बघू शकता आपले जे धिरडे आहेत याला मस्त जाळी पडलेली आहे. तर याला दोन्ही साईडने आपल्याला मस्त असं खरपूस भाजून घ्यायचे, थोडंसं कडक भाजायचे, म्हणजे चवीला एकदम छान लागेल. आजची आपली ही धिरड्याची रेसिपी आहे ती लहानांपासून मोठ्यापर्यंत खूप पौष्टिक आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. तर आता आपले हे गव्हाच्या पिठापासून चमचमीत धिरडे बनवून तयार आहेत. आणि आता आपलं जे राहिलेलं पीठ होतं त्या पिठाचे सेम याचप्रमाणे आपल्याला सगळे धिरडे हे बनवून घ्यायचे आहेत. आणि हे धिरडे तुम्ही असंच पण खाऊ शकता, कारण यामध्ये आपण खूप सारे मसाले आणि खूप साऱ्या पौष्टिक अशा भाज्या घातलेल्या आहेत. त्यामुळे अगदी फक्त नाश्त्यासाठीच नाही तर तुम्ही जेवणासाठी सुद्धा खाऊ शकता. आणि आपण जे प्रमाण घेतलं होतं गव्हाचं आणि रव्याचं, त्या प्रमाणामध्ये या साईजचे 7 ते 8 धिरडे छानपैकी बनवून होतात. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात अशाच पुढच्या रेसिपीमध्ये.